गोवा आणि कोकण याच्या पर्यटन क्षेत्राच्या बाबतीमध्ये अतिशय प्रोत्साहन, जास्तीत जास्त लोक या मार्गाचा उपयोग करत आहेत. परंतु या रस्त्याची एक निगेटिव्ह बाजू अशी आहे की देशात सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट्स होणारा देखील महामार्ग म्हणून हा प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक लोकांचे प्राण जातात ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे. हा मार्ग पूर्णपणे सुरक्षित व्हावा, अपघातमुक्त व्हावा आणि मुंबई आणि गोव्याच्या मधलं अंतर कमी व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही मुंबई टू गोवा 4 लेन सिमेंट कॉन्क्रीटचा द्रुतगती मार्ग बांधायचा निर्णय घेतला. या कामामध्ये गोव्यामध्ये 4 पॅकेजेस आहेत. त्यापैकी आज 2 पॅकेजेसचा या ठिकाणी कामाला सुरुवात होते. उद्या याचे टेंडर रिसीव्ह होणार आहे. पण त्याचबरोबर अजून 2 पॅकेज आहेत ते साऊथ गोव्याचे आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 2 पॅकेजेस जे आहेत त्याचेही टेंडर 2 महिन्यात 3 महिन्यात होऊन त्याही कामाला आम्ही सुरुवात करू. मुंबई गोव्याच्या मार्गावर जवळपास 5,000 कोटी रुपये राष्ट्रीय महामार्गातर्फे गोव्यात खर्च होणार आहे. जसे हे 4 पॅकेजेस आहेत तसे महाराष्ट्रामध्ये एकंदर 11 पॅकेजेस आहेत. जो प्रोजेक्ट फाटल्या काळात मोठो कॉन्ट्रोवर्शियल जालो. जेन्ना आमी ओपोजिशन आशिल्ले 2012 तेन्ना घाईन हाजो एक DPR करपाचो प्रयत्न आला. फाटल्या काँग्रेसच्या काळात DPR करून मोठ्या प्रमाणाचेर गुड्डुलो साव करप हे चालू आशिल्लें. म्हणजे हांव एक उदाहरणाक प्रकल्प सांगता. पणजेचो कार पार्क जो जाला आनी जेटी जी जाल्या सान मोनिकाची हाजे DPR केल्ले, टेंडर काडलें आनी कॉन्ट्रॅक्टूय दिलें. पण ड्रॉईंग सुद्दां नाशिल्लें जेन्ना कॉन्ट्रॅक्ट दिल्लें तेन्ना. नंतरच्या काळान जवळ वर्सभर आमकां ताचे सगळे डिएनलायज करून परत बिल्डअप करचें पडलें. फाटल्या एपा DPR काडलो आनी घे लोकांची करणाय कोणाच्या घरा वयल्यान, कोणाच्या दारा वयल्यान, कोणाच्या बिजनेस एस्टॅब्लिशमेंटा वयल्यान सगळे कडच्यान हो रस्तो वतालो. म्हाका आनंद जाता की थंय 2 फेजी ज्यो जाल्या तातूंत भितर ह्या सगळ्या गजालींची काळजी हांवें घेतल्या. मांडवीचो ब्रिज गोवा सरकाराक आपल्या खर्चान बांदचो पडटा. पूण केंद्रात सरकाराची बदल जाल्यानंतर त्याच रस्त्यावयलो फुडलो ब्रिज किंवा काणकोणचे ब्रिज, रस्त्याचे चौबदरीकरण हे सगळे केंद्रीय खर्चातसून जाता. केंद्रात पंतप्रधानाची दृष्टी जशी बदललेलो पंतप्रधान मेळटा आणि खास करून ह्या देशाक पयलो पंतप्रधान असो मेळ्ळो जो दीर्घ काळ राज्याचे मुख्यमंत्री असलो आणि राज्याचे मुख्यमंत्री असल्या कारणान राज्याच्या समस्या किती असतात हे समजून घेणारा, ही जाणीव असणारा, हो समज असणारी व्यक्ती जेन्ना केंद्रीय स्थानीचेर वता त्यावेळार खऱ्या अर्थान देशातल्या वेगळ्या वेगळ्या राज्यांक न्याय मेळटा.